नमस्कार मित्रांनो, काय आहे पुत्रदा एकादशीची कथा? हे व्रत केले असता होणारे लाभ जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. आज 10 जानेवारी रोजी ही एकादशी आहे. वर्षभरातील इतर एकादशींप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे. या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी असे म्हटले जाते. एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी केले जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे, जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकादशीचे व्रत करावे हा उद्देश असू शकेल. नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. ते कसे करतात व त्यामागील कथा काय आहे हे जाणून घ्या. पुत्रदा एकादशीची कथा. कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजा पालनदक्ष, पुण्यवान आणि पराक्रमी होता. त्याला 100 राण्या होत्या, परंतु पुत्र सौख्य नव्हते. ऋषीमुनींना त्याने आपले दुःख सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले. त्या योगे त्याची वंशवेल बहरली. आजच्या विज्ञान युगात अशा कथांवर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमुळे अनेकांना संतान प्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे पुराण काळातील तपस्वी ऋषी मुनींना देखील ही विद्या अवगत असू शकेल. यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते तिचे फळ निश्चित मिळते. एकादशीचे व्रत विष्णू भक्तांसाठीच आहे, शिवाय ते आरोग्यासाठी हितकारक आहे. म्हणून दर महिन्यातून 2 एकादशीला हे व्रत केले जाते. एकादशीचा उपवास हा दोन्ही वेळ करणे अपेक्षित असते. त्या दिवशी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे असा एकादशीचा हेतू असतो. त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर व्रतविधी याप्रमाणे. हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी. फुले फळे नैवेद्य अर्पण करून आरती करावी. देवदर्शन घ्यावे. रात्री कथा कीर्तन पारायण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दान दक्षिणा देऊन मग स्वतः जेवावे. हे व्रत केल्याने पाप नाश होऊन संतान प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.